वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल. मी तुमचा भाऊ SK आणि माझ्यासोबत आहे माझा भाऊ आक्या, माझी डार्लिंग. आणि आज मित्रांनो, आजचा जो ब्लॉग आहे, आजचा जो विषय आहे, तो ब्लॉग आम्ही काढणार आहे. आम्ही लातूरला जाणार आहे. आम्ही ॲक्च्युली मी आणि आक्या जेव्हा पुण्याला होतो ना, तेव्हा आम्ही आमची एक मानलेली बहीण आहे स्वातीताई म्हणून, आणि तिच्याकडून आम्ही राखी बांधून घ्यायला जाणार आहे लातूरला. आणि नाही का, स्वातीताईने आम्हाला पुण्याला असताना खूप मदत केली, खूप सपोर्ट केला आहे. आणि स्वातीताईला भाऊ नाही, ते मला आणि आक्याला दोघाला भाऊ मानते स्वातीताई. मग त्याच्यावर आम्ही आज ब्लॉग बनवणार आहे. आणि आता आम्ही चालू आहे लातूरला स्वातीताईकडून राखी बांधून घ्यायला. आणि ऑलरेडी नाही का, तुमच्या भावाचा हात लय भरला आहे, तुम्हाला दाखवतो नंतर. आता उजव्या हातात हां, भावाचा हात लय भरलेला आहे. राख्या 4-5 राख्या तर आताच बांधून गेल्यात. हां, उद्या अजून 2-4 बांधण्यात. राख्या भरपूर आहे, बांधणारे आहेत नाही का. चला आता बघूया, लातूरला जाऊया, माझ्यासोबत राहा आणि मजा करत राहा. लेट्स गो. तर चला आता आम्ही चालू आहे आता राखी बांधून घ्यायला लातूरला. आता आज पूर्ण ब्लॉग याच्यावरच होणार आहे की स्वातीताईकडून आम्ही राखी बांधून घेणार आहे. स्वातीताई पुढं दाखवतो आम्ही लातूरला चालू आहे आता स्वातीताईच्या घरी नाही का. आता स्वातीताईकडून जाऊन राखी वगैरे बांधून घ्यायची. स्वातीताई आमची तिथं वाट बघत बसली नाही का. स्कूटीवर जाणार आहोत. हां, हे बघा, बघू शकता आक्याची स्कूटी आहे सोबत. गाडी आज आमची नाही, आमची गाडी आज सर्व्हिसिंगला दिली, त्याच्यामुळे नाही का आज आक्याची स्कूटी घेऊन चाललो आहे. तर चला आता मग पुढं ब्लॉग बघत राहा. आज मस्त आम्ही आता स्वातीताईकडून राखी वगैरे बांधून घेतो मस्त आता. तर ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा आणि ब्लॉग बघत राहा. चला तर चला आता लातूरला जाऊया. तर चला. मध्ये आलेलो आहे आता. ताईनेला येत आहे आम्हाला. ताईची रूम कुठं आहे माहीत नाही. नंबर 1 माळव्याची घेणार आहोत. हे काका भेटलेले आहेत आम्हाला. काय ओळख नाही, चांगली ओळख झालेली. हां, जावं मामा घरी वाट बघायला. हां, ते एकदम ॲडव्हान्स मामा होते. ॲडव्हान्स मामा होते. आम्ही स्वातीताईकडे आलेलो आहोत. बघा, ही आमची स्वातीताई आहे. आम्ही जिथं पुण्यामध्ये राहत होतो त्या स्वातीताई आमच्या बाजूलाच राहत होती. खरंच स्वातीताईनं आम्हाला एवढा सपोर्ट केला ना पुण्यामध्ये की काय सांगू. स्वतः स्वातीताई डबे बनवून आम्हाला डबे देत होती. रात्री 11-12 वाजता नाही का जेवण बनवून ठेवून आम्हाला जेवायला देत होती. स्वातीताईनं आम्हाला पुण्यामध्ये खरंच लई सपोर्ट केला आहे. आज आता आम्ही स्वातीताईकडे आलो होतो. मग आम्ही राखी वगैरे बांधली, बघू शकता तुम्ही राखी वगैरे बांधली. आणि मी आणि आक्यानं ताईसाठी स्वातीताईसाठी गिफ्ट आणलं होतं, साडी आणि घडी वगैरे. हां, बघू शकता घडी हातात आहे आणि साडी वगैरे ते दिले. बहिणीची माया वेळी असते बघा, बघू शकता. ही आमची बहीण आहे बघा स्वातीताई. काय नाही, माझी बहीण चांगली. हे म्हणाला बहिणीने किती पैसे द्या कर जाय सांगणार नाही. ताई हाय कर, असं कर. हाय 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 नाही. आता झालं, रक्षाबंधन झाला आज. फर्स्ट क्लास नाही का, खूप चांगलं वाटतं. हा, खूप चांगला नाही हो का. राखी वगैरे बांधली ताईला पण आम्ही नाही का 1 वर्षानंतर भेटतो परत. आम्ही आधी अगोदर पुण्यात असतानाचा रात्री आम्ही 11-12 वाजेपर्यंत बोलत बसायचो ताईसोबत पायऱ्यावर. आता 1 वर्षानंतर आमची भेट झाली डायरेक्ट रक्षाबंधनला. राखी बांधली तर लय भारी वाटलं आहे का नाही. ताईला भेटून ताई तुला कसं वाटलं? एकदम भारी वाटलं. माझे भाऊ वर्षाच्या नंतर मला भेटले, दुरून मला भेटायला आले. मला लय चांगलं वाटलं. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आज म्हणजे आता आम्ही गेलो होतो लातूरला. राखी वगैरे बांधले आम्ही आणि गिफ्ट वगैरे देऊन आलो परत. तर मी पण रक्षाबंधन सण साजरा करा, म्हणजे रक्षाबंधन कालच होतं. आता
आता नियम असा असतो आपल्याकडं की काल जर रक्षाबंधन झालं तर एक महिनाभर राखी बांधू शकतात नाही का, पोळ्यापर्यंत. हां, पोळ्यापर्यंत पोळ्याच्या अगोदरपर्यंत बांधू शकता बहीण भावाला. बहीण भावाला. आणि कसं असते माहिती आहे का, बहीण भावाचं एक असं एक म्हणून आता असते की प्युअर आणि पवित्र असते नाही का. आणि बहीण भावाचं म्हणजे बहीण भावाच्याबद्दल काय बोलू की बहीण भावाबद्दल नाही का, बहीण भाऊ आपलं प्रेम कधी बहिणीवर दाखवत नाही बरं का. सारखं भांडण करत असतात बहीण भाऊ, सारखं एकमेकाला चिडचिड त्यांची चालूच असते नाही का, भांडणं वगैरे चालू असतात. पण तुम्हाला एक गोष्ट खरी सांगतो, सगळ्यात जास्त जीव भावाचा असतो तो बहिणीवर असतो बरं का. खरी गोष्ट काय का, बरोबर आहे की खरी गोष्ट आहे. सगळ्यात जीव भावाचा बहिणीवर असतो. ही गोष्ट सगळ्या जेवढ्या मुली आता ब्लॉग बघणार आहेत ना, आता तुम्ही ब्लॉग बघताय ना, तेवढ्या सगळ्यांना आहे का की भावाचा जीव सगळ्यात जास्त बहिणीवर असतो. पण तो कधी प्रत्येक सांगत भावासाठी प्रत्येक भावासाठी बहीण आपली जीव की प्राण असतो भावाचा बरं का. पण तो कधी सांगत नाही, कधीच सांगत नाही. भाऊ लोक नाही का, भाऊ कधीच कोणाचाच भाऊ बहिणीला सांगत नाही की माझा जीव आहेस, प्राण आहेस, माझं तुझ्यावर लई प्रेम आहे नाही का, तुझा खूप लाड करतो असं नाही, कोणी सांगत नाही. आणि पर्सनली मला थोडंसं वाईट वाटतं नाही का की मी पुण्याला माझ्या बहिणीकडे नाही जाऊ शकलो. जाणार आहे आता. मी स्वतःकडे आलो होतो आम्ही राखी वगैरे बांधली. तिला पण खूप चांगलं वाटलं, आनंद झाला. तिनं पण आनंदी झाली होती बघून आम्हाला. कारण की एक दीड वर्ष झालं आमची भेट नव्हती. आणि 1-1.5 वर्षामध्ये साहजिकच आहे आमच्यात बी बदल झालेला तिच्यात पण. ते म्हणत होती की आम्हाला खूप काय म्हणतात तब्येत घसरली. तिची पण खूप तब्येत घसरली आहे त्यात. तिला म्हणत होतो की आम्ही कशाचा विचार करू नको, नीट जा, टेन्शन घेऊ नको. काय बरोबर आहे, बहिणी आहे का एक आईच असते. पण भाऊ कसं असते माहिती आहे का, मानलेली बहीण असते किंवा सख्खी बहीण असते, बहीणच असते. बहीण असते. आपली बहीण आईसारखी असते. आणि खरं सांगायचं म्हटलं तर आईचा जर आधार नसला ना तर बहीणच असते. बहीण रूपी या माणसाला म्हणजे मानवजातीला भेटलेली आई म्हणजे बहीण. आणि बहिणीचं नातं हे सगळ्या जगामध्ये एक काय म्हणतात आपण मौल्यवान, ज्याची आपण किंमत करू शकत नाही असं असतं. त्याच्यासाठीच एक सगळ्या बहिणीसाठी एक गाणं, फूलों का तारों का सबका कहना है, 1000 में मेरी बहीण आहे. शेअर करा आपल्या बहिणीला. भावासाठी बहिणी दुसरी आई असते, आईचं दुसरं रूप असते बरं लक्षात. हे प्रत्येक भावना आपल्या बहिणीला शेअर करा. आणि आपल्या रक्षाबंधनचा सण साजरा करा, एन्जॉय करा. असं नाही की बाबा आपण आता कसं आहे माणसं नाही का आता वाढत्या जिम्मेदारीनुसार आजकाल कसं झाले माहीत आहे का, लग्न झाले की भाऊ बहिणीला विचारत नाही तसं करू नका मित्रांनो. प्रत्येकाला जिम्मेदारी आहे आणि पुरुष म्हणले की त्याला जिम्मेदारी आली. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, म्हणजे बहिणीचा एकमेव आधार असतो नाही का, भाऊ मायबापानंतर फक्त भाऊ त्यांचा आधार असतो. प्रत्येक बहिणीला भावाकडून असं असतं. बहिणीचा आधार बनायला शिका नाही तिला जो काही करू नका, पण तिला विचारपूस तर करा ना. तिच्या जी खडतर काळ आहे अजून काय म्हणतं तिच्या एका दुःखी काळामध्ये, वाईट काळामध्ये, डाऊन काळामध्ये तिला मदत करा. आणि तिला वाटलं पाहिजे की बाबा खरंच माझा वडील गेला पण माझा भाऊ माझ्या पाठीशी खंबीर आहे, हे तिला वाटलं पाहिजे. एवढंच बोलतो आम्ही. आणि आता आमचा ब्लॉग इथेच असं संपला असं जाहीर करतो. आणि होईल तेवढं शेअर करा आपल्या बहिणीला. एक गोष्ट नाही का, तुम्ही नाही का शेअर खूप कमी करताय, सपोर्ट खूप कमी भेटते नाही का. तर जे ब्लॉग आता बघतायत ना ते नाही का सबस्क्राईब करा, 100% सबस्क्राईब केल्यानंतर नाही का आपले जेवढे मित्र आहेत, आपले जेवढे मित्रांचे ग्रुप आहेत त्याच्यामध्ये आमची तुम्हाला जर ब्लॉग आवडले तर सबस्क्राईब करा. त्याच्यानंतर तुमच्या मित्रांचे हे ग्रुपमध्ये शेअर करा. आणि तुम्ही आम्हाला सपोर्ट आणि होईल तेवढं शेअर करा, थोडं आमच्यासाठी चांगले आपल्या. कारण की अजून एक गोष्ट नाही का, पहिली गोष्ट ज्यांना आमचे व्हिडिओ आवडतात ना त्यांनी सबस्क्राईब करा नाही का. ज्यांना आवडतात त्यांनी सबस्क्राईब करा. जे आम्हाला भाऊ म्हणतात, आपला फ्रेंड म्हणतात त्यांनी सबस्क्राईब करा. त्यांच्या मित्रांना शेअर करायला सांगा नाही का. फेक लोकांची गरज नाही आम्हाला, जे आमच्यावर प्रेम करतात नाही का त्याच लोकांची गरज आहे. आणि नाही का तुम्ही ना तुमच्यावर पण आमचं प्रेम आहे भाऊ, जसं तुम्ही आमच्यावर प्रेम करता. हो साडी तुमच्यावर प्रेम करतो, कारण की प्रेमच आहे जे तुम्हाला आणि आम्हाला जोडून ठेवतं. हां तर चालते. रक्षाबंधन साजरा करा, आपल्या बहिणीला गिफ्ट वगैरे द्या, काही पैसे वगैरे द्या, खर्चायला एन्जॉय करा. आणि बहिणीला होईल तेवढं जपा. बहिणीला जपा. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. लव्ह यू ऑल. सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. SK ब्लॉगला फॉलो करा. धन्यवाद.